भाऊ, तुम्हाला पूर्ण तालुका जाणतो की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहात. हो. तुम्ही कोटेगावचे शहर प्रमुख म्हणून पण आज कार्यभार सांभाळतात. मग एवढं सगळं असताना आज पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या राज्यामध्ये. तर मग तुम्हाला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी का नाकारली गेली? पहिला प्रश्न हा राहील. जय महाराष्ट्र. मी नंदकुमार बोराडे, घोडेगाव शिवसेना शहर प्रमुख. तुम्ही जो आत्ताचा तो प्रश्न विचारला आहे, तर ॲक्च्युली मला पक्षाने उमेदवारी नाकारलेली नाही. पक्षाने AB फॉर्म आमचे जिल्हा प्रमुख यांच्याकडे दिला होता आणि आमची पक्षाची मीटिंग झाली होती मनसरला. तर तिथं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला AB फॉर्म दिला जाईल. राजाभाऊ वानखेले आणि जिल्हा प्रमुख तहसीलला येऊन मला ते AB फॉर्म देणार होते, पण फार मुदत 3 वाजेपर्यंत संपली तरी मला जिल्हा प्रमुखांनी काही AB फॉर्म मला दिला नाही. असा विषय झालेला आहे. तुम्ही एबी फॉर्मची वाट बघत होते तहसील कार्यालयात, कोणाची वाट बघत होते? जिल्हा प्रमुखांनी AB फॉर्म पक्षाने दिला तर जिल्हा प्रमुखाची वाट पाहत होती. त्यांचा फोन नाही, काय नाही, तुमचा AB फॉर्म देतो म्हणले, काहीच नाही. राजाभाऊ पण आले नाही. राजाभाऊला मी नंतर विचारलं काय झालं, ते म्हणले सुरेश जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी मला फोनही केला नाही आणि मग मी तहसीलला आलो पण नाही, म्हणून मला AB फॉर्म जिल्हा प्रमुखांची द्यायची जबाबदारी होती. त्यांनी मला तो AB फॉर्म दिला नाही. तुम्हाला एबी फॉर्म दिला नाही म्हणता, ऐन वेळेला तुमच्यासोबत आघात कुणी केला? मग हा घात मग ज्यांच्याकडे जे AB फॉर्म होता जिल्हा प्रमुखानेच माझा घात केला ना. कारण का याला कारण असं होतं, ज्यांनी उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाणी आणलं, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तर अशा गद्दारांशी युती करायची नाही असं माझ्या सकट बरेच आमच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. आणि तशी वारंवार मिटिंगमध्ये विषय व्हायचा. जिल्हा प्रमुख सांगायचे आपली काय त्यांच्याशी युती नाही. आणि आज मला AB फॉर्म नाकारला आणि मग नाईलाजाने मला अपक्ष फॉर्म मी भरलेला आहे. आमच्या घोडेगाव गणामध्ये आमच्या मशाल या चिन्हाचं कोणाला तिकीट नाही आहे. त्याच्यामुळं मी AB फॉर्म भरला. त्याच्यामुळे मी काय कोणत्या आपल्या पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी वगैरे असं भाग नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, या पंचायत समिती गणाचा सर्वे झाला होता, तर त्या सर्वेमध्ये मशालीला म्हणजे मला 21% लोकांनी पसंती दिली होती आणि त्यात भर म्हणून तुतारीची पण मतदान होणार होतं. मग मला हेच म्हणायचं आहे, आमची जी युती आहे शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस अशी जी युती ती दोन्ही इलेक्शनला, लोकसभेला, विधानसभेला सक्सेस झाली. मग दुसऱ्यांना आपल्यात घेण्याची किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करायची काही गरजच नव्हती ना. मग हे असं काय केलं? मग हा माझा घात त्यांनी केलेला आहे आणि निष्ठावान शिवसैनिकांवर हा अन्याय झालेला आहे. गोडेगाव साधारणतः शिवसेनेचा पालिकेला समजला जातो आणि या लोकसभेला पण असेल, विधानसभेला असेल, आपलं मशाल चिन्ह बॅलेट पेपरवरती पाहिलंच नाही मिळालं. आणि आता जी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक असते याच्यात सुद्धा जर मशाल चिन्ह नाही दिसलं तर या शिवसैनिकांनी मतदान कोणाला करायचं? मग हा पक्ष संपवण्याचा डाव कोणाचा वाटतो? मला हेच म्हणायचं आहे, विधानसभेला आणि लोकसभेला मशाल चिन्ह नव्हतं. दोन्ही वेळेस आम्ही शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार होते त्यांना आम्ही तन मन धनाने शिवसैनिकांनी जीवाचा रान करून मतदान करून घेतलं. आणि ह्यावेळेस आमचं असं म्हणणं होतं, जिल्हा परिषद पंचायत समिती घोडेगाव गट हा गेले 25 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, म्हणून आम्हाला मशालीवर हे तीनही उमेदवार उभे करायचे होते, पण तसं केलं नाही. आणि हा घराघरात मशाल पुसली पाहिजे, पक्ष जिवंत राहायला पाहिजे अशी आमची इच्छा होती. मग असं करून पक्ष संपवण्याचा घाट का घातला जातो आहे, हा सगळ्यांची, माझ्या आणि सगळ्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच राहणार आहे. तुम्ही सुज्ञ आहात, माझ्यापेक्षा पत्रकार आहात, तुम्हाला हे ॲटोमॅटिक कळेल. मग हा जो काय डाव ज्यांनी रचलाय, घातलाय, हा विरोधकांसाठी घातलाय का स्वतः पक्ष संपवण्यासाठी घातलाय? आणि हा मुद्दा तुम्ही घेऊन लोकांपर्यंत कशा पद्धतीने जाणार? आता हे बघा, परवा दिवशी महागारीचा दिवस आहे आणि माझा सोशल मीडियावर वैयक्तिक घाटीबिटी चालू आहेत, पण अपक्षाला चिन्ह अजून मिळत नाही. 27ला चिन्ह मिळणार आहे आणि मी चिन्हांची जी चॉईस दिलेली आहे, रिक्षा आहे, कुकर आहे आणि कब्बशी, यातलं जे फेमस चिन्ह आहे रिक्षा
हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं ठरलं ते चिन्ह घ्यायचं आहे. आणि आमची माशिलेचं चिन्ह इथं नाही आहे. मग सगळ्या शिवसैनिकांनी अष्टवून त्यांनी मला सांगितलं तुम्ही बिनधास्त उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. असं झालं. मुख्यमंत्री असताना उद्धवसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं शिंदे सेनेमुळं. आज त्या शिंदे सेनेसोबत तालुका उबाटा पक्ष जातोय, हे तुम्हाला किती संयुक्तिक वाटतं? आणि यातून ज्या खऱ्या शिवसैनिकांनी खऱ्या वेदना होतात का, आणि त्या शिवसैनिकांनी याच्यावरती काय केलं पाहिजे? मला तेच म्हणायचं, ज्यांनी पक्ष संपवला, पक्ष चोरला, उद्धव साहेबांना पाय उतारावं लागलं, अशा गद्दारांची युती ही कोणालाच मान्य नाही. आणि याच्यातून काय होणार आहे माहिती का, याच्यातून पक्ष जवळजवळ नुकसानच आहे ना, पक्षाचं नुकसानच आहे. आता पंचायत समितीला शिवसैनिकांनी तुम्हाला उमेदवार करावा असं तुमचं आव्हान आहे, पण जिल्हा परिषदेला सुद्धा ना कोणत्या निष्ठावान शिवसैनिक उभा दिसत ना, तिथं मशाल चिन्ह दिसत. मग तिथं जिल्हा परिषदेला शिवसैनिकांनी कोणाला मतदान करावं, काय आव्हान असेल तुमचं? हे बघा, आता घोडेगाव जिल्हा परिषद गटात 1 GDP आणि 2 पंचायत समिती आहे. आमच्या मशाल चिन्हावर पेठमध्ये अंकुश लांडे मशाल चिन्ह उभे आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहे. जिल्हा परिषदेसाठी आमच्या मशाल चिन्ह पक्षाचा उमेदवार नाही. घोडेगावमध्ये पण मशाल चिन्हावर उमेदवार नाही. त्याच्यामुळं कोणत्याही भावात गद्दारांना मतदान अजिबात आमच्या घोडेगावमध्ये पंचायत समिती गणात अजिबात होणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांना उद्धव साहेबांना जो झाला त्रास हे कधीच विसरणार नाही. पण पेठ पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत अंकुश लांडे, हे शिंदे सेनेतून ऐन वेळेला आयात केलेले उमेदवार असल्यामुळं आज त्याच ठिकाणी लांडोडी गावातून एक निष्ठावान शिवसैनिकांनी पण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे तुमच्यासारखाच. मग तो प्रकार तिथं पण एक तुमच्यासारखाच अन्याय झाल्याचं चित्र त्या गटात दिसते. बरोबर. आता मी कालच तुमच्याच चॅनलला बातमी पाहिली, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळासाहेब निसाळ आहेत, त्यांनी विधानसभेला लोकसभेला आमचं पक्षाचं काम केले, मोठ्या हिमतीने लांडेवाडी टेबल लावला होता. तर त्यांना पण विचारात न घेता ते म्हणाले का मी जिल्हाप्रमुख यांना सांगितलं होतं, त्यांनी मला कोणत्याही विश्वासात घेतलं नाही, आणि त्यांना ज्यांनी त्रास दिला आहे अशांना जवळ गेलं असं त्यांचं म्हणणं मी तुमच्या चॅनल थ्रू ऐकलेलं आहे. पण त्याच्यावर पण एक अन्याय झाले, त्याच्यावर भावना त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, चर्चा विनवी करायची होती असं त्याचं म्हणणं होतं. मग ती उमेदवारी अधिकृत समजायची का नाही? कोणती उमेदवारी? लांडे यांना दिलेली उमेदवारी पक्षाने अधिकृत समजायची का? आता बघा, कारण की ती गेलेली आहे तुतारी आणि धनुष्यबाणासोबत युती झालेली. बरोबर. मग आता अंकुश लांडे जे उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे, त्यांना चिन्ह AB फॉर्म पक्षाने दिलेला आहे. पक्षाने जिल्हाप्रमुखांना दिला आणि जिल्हाप्रमुखांनी तिथं सबमिट केलेलं आहे. त्याच्यामुळं ती अधिकृत उमेदवारी होऊ शकते. कारण का AB फॉर्म पक्षाचा आलेला आहे. आणि जे निसाळ आहेत त्यांची जी काय नाराजी त्यांच्यापर्यंत कोण पोहोचले नाही, जिल्हाप्रमुखांनी त्यांना सांगितलं नाही, हा विषय तिथं आहेच आहे. नाही, पण तुम्ही म्हणता की शिंदे सोबत जायचं नाही, हा पक्ष आदेश पण होता कसल्या वर्षी शिंदे सोबत जायचं नाही. पण तरी पण तालुक्यात जे काही जिल्हा परिषद गट आणि पंचायत जे पॅनल लागले, तर घड्याळाच्या विरोधात जेवढे पॅनल लावले गेले विरोधी पक्षाकडून, त्याच्यात राष्ट्रवादी सोबत, तुतारी सोबत, धनुष्यबाणासोबत, मशालीने पण उमेदवार त्यांच्या सोबत दिलेले, त्यांचे आज सोशल मीडियावरती बरेचसे झळकतात ते पाहते. मग ही तुम्ही जी भूमिका मांडताय ती अधिकृत का त्यांनी आज त्या धनुष्यबाणासोबत गेले, ती भूमिका अधिकृत हे आपली स्पष्टता कोण देणार? पक्षप्रमुख म्हणून बरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश भाऊ याची स्पष्टता देतील का? मुंबईला मातोश्रीवरनं त्या बाबतीत काय आदेश येईल का? ही स्पष्टता जिल्हाप्रमुख जे आहेत आमचे पक्षाचे तेच देतील. कारण का त्यांनी पण अजून जाहीर म्हणालेले नाहीत का शिंदे सेनेसंघ आमची युती झालेली आहे. त्याच्यामुळं हे जे चित्र तुम्ही म्हणता दिसतंय ना, हे बरोबर आहे, दिसतंय चित्र. तर तुम्ही नक्की त्यांना प्रश्न हा विचारला पाहिजे जिल्हाप्रमुखांना, तेच उत्तर देतील. कारण का आमचे वरिष्ठ जे मुंबईत आहेत ते ना जिल्हाप्रमुखांपर्यंत जो AB फॉर्म जातो ते याला हे उत्तर जिल्हाप्रमुख नक्की देतील तुम्हाला. जिल्हाप्रमुखांनी AB फॉर्म देताना किंवा उमेदवारी देताना सोयीस्कररित्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे अशा ठिकाणी उमेदवारी देणं टाळलेलं आहे. हा, मग आता त्याच्या मागचा काय उद्देश आहे ते मला तरी आता काय सांगता येणार नाही. जरी सांगता आला तर त्याला लिमिट आहे. मी एक पदाधिकारी आहे. कारण का ह्या गोष्टीवर माझा आणि त्यांचा 1-2 मिटिंगमध्ये वाद झालेला आहे आणि या वादातूनच त्यांनी मला AB फॉर्म दिलेला नाही.
यातून पक्षाचं भवितव्य तुम्हाला पुढे दिसतं आणि याबाबत जी काय आता स्थानिक पातळीवरती जे काय राजकारण झालं पक्षांतर्गत याबाबत तुम्ही वरिष्ठांना कळवले का, त्याची दाद मागितली का? वरिष्ठांना आता मी राजाभाऊ बानखेले यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे कालच. तर त्यांनी आमचे वरिष्ठ सचिन पवार यांच्याशी ह्याबद्दल वार्ता त्यांनी केलेली आहे. ते मला असे म्हणाले, आपल्या जे काय आहे ते 2 दिवसात स्पष्ट होणारच आहे आणि ही युती गद्दारांसंग युती करायची नाही, वरून आदेश करा असा पण नाही आहे किंवा नका करू असा आदेश आहे. पण हे का घडलं कळलं नाही. कारण आता शेजारी तालुका जुन्नर तालुका बघा, तिथं मशाल घड्याळ तुतारे युती आहे, आदेश आहे ना तो समविचारी पक्षांचा. मग ते इथं का घडलं नाही हा एक प्रश्न आहे. जुन्नर तालुक्यामध्ये पण अशाच प्रकारची युती पाहायला मिळते. याच युतीच्या बोलणीतून तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी आज पक्ष सोडावा लागला. जर अशीच काम करण्याची पद्धत राहिली तर पक्षातील कार्यकर्ता हा तळागाळात पोहोचणारा तो पक्षात सोबत राहील का, या बाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. बघा, शिंदे सेनेसगळं युती करावी हा आग्रह मुळातच चुकीचा आहे. कारण का जे गद्दारच आहेत ज्यांनी पक्ष फोडला उद्धव साहेबांना, मी वेगवेगळे का ते सांगतो, कारण का ते महत्त्वाचे मूळ शत्रू आहेत ना, त्यांनी पक्षात फोडला आहे ना. मग हीच भूमिका वरिष्ठांच्या लक्षात आल्यामुळं बघा जुन्नरमध्ये केली की त्यांच्याशी युती. गद्दार गाठा सगळी युती आहे का? नाही ना. म्हणजे वरिष्ठांना पण वाटतं ना बाबा हे गद्दार आहेत, आपला पक्ष पडला, समविचारी पक्ष तू तरी हे गाड्या केली नाही होती तिथं, बरोबर ना, असं आहे ना. मी पुन्हा त्याच प्रश्न होतो भाऊ की जिल्हा परिषदेला उभाटा शिवसैनिकांनी कोणाला मतदान करावे, तुमचा पाठिंबा राहील का त्या कोणत्या उमेदवाराला, की त्याबाबत भूमिका पक्षाने अजून स्पष्ट करायची का तुम्ही शहरप्रमुख म्हणून आजही त्याबाबत स्पष्टता व्यक्त करत नाही? मी सांगतो, हे बघा, निष्ठावंत शिवसैनिक आहे ना, तर जिथं आमचे माशालेचे उमेदवार आहेत, माशालेच्या उमेदवारांना 100% त्यांनी मतदान करावं करणारच आहेत. पण ज्या वेळेस प्रश्न येतो गद्दारांचा, त्या टायमाला निष्ठावंत शिवसैनिक नक्की स्वतः विचार करून सगळे हुशार आहेत. मग ते पुढं मतदान करायचं काय करायचं हे ते बरोबर त्यांनी मनात ठरवलेलं आहे. पण गद्दारांना मतदान निष्ठावंत सैनिक करणार नाही असं मला नक्की खात्री आहे. हो, शेवटचं मतदारांना तुमचं काय आव्हान असेल, तुम्ही आता निवडणुकीला सामोरं जात आहे? म्हणजे आता मला बोलायचं म्हणलं तर मी एक घोडेगावचा एक पदाधिकारी शहर प्रमुख आहे आणि पंचायत समिती गाणापुरतं बोलायचं म्हणलं तर आता घोडेगाव पंचायत समितीमध्ये माशेलीचा अधिकृत उमेदवार नाही आहे. आता मी पदाधिकारी आहे पक्षाचा, मी एक अपक्ष फॉर्म भरलेला आहे. वरिष्ठ वगैरे आमचे 1-2 दिवसात अजून चर्चा होईलच, काय निर्णय व्हायचा तो होईल. पण निष्ठावान शिवसैनिक म्हणून मला जरूर मला मदत करतील आणि जर कोणी तसं नसेल तर माझं आव्हान हेच असेल, आमच्या घोडेगाव पंचायत समिती गाणापुरतं सांगतो मी, जो आपल्या पक्षाला त्रासदायक होता आणि होणार आहे, माझं थोडक्यात असं म्हणणं आहे, समोरचा शत्रू आहेच आहे पण जो गद्दार आहे ना मागचा, तो जास्त धोकेदायक असतो. समोरचा शत्रू आपल्याला दिसतो पण मागचा जो असतो गद्दारी करणारा, तर त्यांना नक्की धडा शिकवेल असं मला सांगायचं. एकंदरीत तुम्ही निवडणुकीत सांगताना कोणत्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरं जाणार आहे? मी स्वतः माझा मुद्दा आहे की जे शिवसेना कधी 80% समाजकारण 20% राजकारण, मी गेले 25-30 वर्ष सामाजिक राजकीय काम करतो आहे आणि विविध खात्यातील विविध प्रश्नांबाबत माझी आंदोलनं आणि सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम आणि जे दप्तर दिरंगाई असती शासनाकडून जो लोकांना गोरगरिबांना मदत होत नाही त्याचा मला एकदम पूर्ण अनुभव आहे. मी गेले बरेच वर्ष माझ्याकडं विविध खात्यांना पाठपुरावा केलेला आणि तो सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यामुळे माझ्या अनुभवाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे रस्ते, गटर आणि सगळ्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी मी नक्कीच सर्वसामान्याला मदत केलेली आहे, करणार आहे आणि इथून पुढं बंद करत राहीन हे मी तुम्हाला नक्की शब्द देतो. भाऊ, तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात येतो तुमच्यासोबत की तुम्ही आता म्हटले की शिवसैनिक हे हुशार आहेत, त्यांना गद्दार कळतील, पण गद्दार कोण हे तुम्हाला जनतेला स्पष्ट करून सांगावं लागेल. आता गद्दार कोण? जे पक्षाचे जेव्हा निवडून आले, कार्यकर्त्यांनी निवडून दिलं
निवडून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेले, गद्दारी केली. हे असे गद्दार ते ठराविक आता आमच्या पंचायत समिती गणात पण आहेत आणि बाकीच्या तालुक्यामध्ये पण आहेत, ठराविक आहेत, सगळ्यांना माहीतच आहे. कसं आहे, वैयक्तिक एखाद्याचं नाव घेतलं तर काय होईल, तो हा त्याचीच वैयक्तिक वाद आहे म्हणून हा बोलतो असं होईल. 15 दिवसापूर्वी पण तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन तुम्ही म्हटलं ते की शिंदे सेनेचे शिंदे सेनेचे पदाधिकारी हे पैसे देऊन तिकीट देण्याचा बोललं जाते. तर मग आताची जी उमेदवारी आहे तुम्हाला तो जो मुद्दा आहे तुम्ही तो आजही पुढे नेत आहे का की पैसे देऊनच ही उमेदवारी दिली गेली आहे? 100% तुम्हाला म्हणतो. आता बघा, शिंदे सेनेचे उमेदवार किंवा त्यांच्याकडे लोक जे आकर्षित होतात ना, हे फक्त पैसा म्हणून चांगले चांगले पैसेवाले उभे राहायला तयार आहेत, पण तिकडं जातात का? नको पदार्थ पाहिजे झाला, तिकडून शिंदे सेनेकडून पैसे येणार आहेत, त्यांच्या पैशावर लढायचं. आज बी घोडेगाव त्या पंचकृतीत प्रवेश चालू आहेत का? तुम्हाला आता इथून मागं नाही दिसली शिवसेना किंवा काय, आता का दिसली? पैसे येतात ना, पैशाच्या लोभापायी हे सगळं तुम्हाला हे मायाजाल दिसतंय. पण हे मायाजाल तात्पुरतं आहे, थोड्या दिवसातच हे याचं काय यांचे काय अस्तित्व राहणार नाही. आजपर्यंत तुम्ही पक्षात राहून लाट्याकाट्या खाल्ल्या, वेळोवेळी आंदोलनं केली. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा राहील की बाबा तुम्हाला आज पक्षाने अधिकृत उमेदवारीची वाट बघत असताना शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या हातात काही बी फॉर्म आला नाही, याचं मनात कुठेतरी खंत शेवटच्या क्षणापर्यंत राहील का? 100% मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता होतो, आहे, राहणार आहे. पक्षाने माझ्यावर अन्याय केला नाही. पक्षांनी ज्यांच्याकडे बी फॉर्म दिला त्या जिल्हा प्रमुखांनी मला बी फॉर्म दिला नाही, त्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. आणि आम्हाला हे घराघरात मशाल बसवण्याचं आणि सगळ्यांना हे उमेदवार निवडून आणायचं जे आम्हाला त्यांनी वंचित ठेवलं, आमचा अन्याय केला त्यांनी. नक्की निष्ठावान शिवसैनिक अशांना कधीच माफ करणार नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.